काय भावना आहेत तुमच्या आणि काय नेमकं सरकारला तुम्ही सांगू इच्छिता? आमचं म्हणणं आहे की हा नकाशा जो मराठा साम्राज्य हटवण्यात आला तो नकाशा कोणत्या आधारे हटवण्यात आला. सर्वात पहिले तर आम्ही हा प्रश्न सरकारला करू इच्छितो. ज्यावेळेस हा नकाशा सरकारने पाठ्यपुस्तकात घेतला होता 9 ऑगस्ट 2025ला, त्यावेळेस मी अभिनंदन बी केलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की राजस्थानमध्ये काय अशा घडामोडी चालू आहेत की याला विरोध करण्याच्या, अशा मी सूचनासुद्धा त्यावेळेस केल्या होत्या. पण त्याच्यावर काही या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि तो नकाशा त्या राजस्थानच्या काही लोकांच्या ऑब्जेक्शनमुळं तो हटवण्यात आला. आम्ही त्यांना जे तथ्य दिलेले आहेत ते 1752 अनुसार जैसलमेरच्या आधिपत्य मराठ्यांच्या आधिपत्याखाली जैसलमेर होतं. 12/4/1752ला अहमदिया तह झाला होता. त्या अहमदिया तह अनुसार हे मराठ्यांच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली हे संपूर्ण राजस्थानचा भाग देण्यात आला होता. त्यानंतर 1760मध्ये ब्रिटिशचा नकाशा आहे, त्या नकाशामध्ये बी त्यावेळेस हा संपूर्ण नकाशा मराठा आधिपत्याखाली हा दाखवण्यात आला होता. 1822मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बी जेव्हा इथून ते गेले त्यावेळेस याचा पूर्ण उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर 291 पानाचं राजपूताना गॅझेटेर आहे, त्यामध्ये बी याचा उल्लेख आहे. हे सर्व उल्लेख असताना फक्त काही ठराविक राजांनी, काही तिथल्या लोकल नेत्यांनी शिक्षण मंत्र्याकडे ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी बाकी विचार न करता ते सर्व हटवलं. 8वीच्या पुस्तकामध्ये जे होतं इंग्लिश, हिंदी आणि उर्दूच्या, त्या तिन्ही पुस्तकांमधून हा नकाशा हटवण्यात आला. आमचं म्हणणं हे आहे की हा राजस्थाननी जो ऑब्जेक्शन घेतलं ते कोणत्या आधारावर घेतलं, त्यांनी ह्या सर्व जे पुरावे आहेत ह्याच्याहून काही मुख्य पुरावा त्यांनी काही सादर केला का. आणि ज्यावेळेस हा नकाशा त्याच्यामध्ये घेण्यात आला त्यावेळेस प्रत्येक स्टेटचा एक इतिहासकार त्या ठिकाणी असतो. पण ज्यावेळेस हा इतिहास घेण्यात आला तेव्हा महाराष्ट्र मेंद्रे साहेब त्या ठिकाणी होते आणि मेंद्रे साहेब वारल्यानंतर दुसरा महाराष्ट्राचा कोणताच इतिहासकार तिथं न नेमता त्यांनी हा नकाशा हा त्या ठिकाणून काढला. हा एक मराठा साम्राज्याचाच नकाशा नाही, हिंदवी स्वराज्याचा हा नकाशा आहे. हा फक्त एका जाती धर्माचा नसून हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि बाला बलुतेदार यांच्यासोबत मिळून जे स्वराज्याची स्थापन केली, जे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, हा त्याचा नकाशा आहे. तर हा नकाशा ज्या पुस्तकांमधनं हा चालला गेला त्यानंतर हिंदुत्वाचं ह्याचं अस्तित्व काय हे आमचं म्हणणं आहे. आणि राजस्थानच्या लोकांना आमचं हे म्हणणं आहे की तुम्हाला हिरवा नकाशा चालत होता, तुम्हाला ब्रिटिशांचा नकाशा चालला आणि भगवा नकाशात तुम्हाला असा विरोध का. तुम्ही मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांना तुम्ही काही पत्र दिले का किंवा त्यांची भेट घेणार आहात का, त्यांना काही सांगू इच्छिता का? आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणजे पंतप्रधान साहेबांना आम्ही पत्र दिलं, केंद्रीय मंत्री आपल्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही पत्र दिलं प्रधान साहेबाला, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या संदर्भात कळवलं. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना भुसे साहेबांना आम्ही कळवलं आणि त्या संदर्भात आम्ही कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला विश्वास दिला की आम्ही ते करू. पण त्यानंतर बी हिंदीमधनं बी ते जे वाचलं होतं ते बी नंतर काढण्यात आलं. त्यासाठी आम्ही जनहित याचिका 4 मेला आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आमचे गायकवाड ॲडव्होकेट गायकवाड साहेबांच्या मार्फत आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे जाधवराव परिवारांचे जिजामातेच्या परिवारामध्ये शिवाजीराजे जाधवराव आहेत, हे पवार साहेब आहेत आणि आम्ही सगळे भरपूर लोक आहेत. आमचे काही युवा साथी आहेत, मालू सरे साहेबांच्या याच्यामध्ये आहेत, आमचे मोहिते नवबोध मोहिते साहेबांच्या परिवारातले आमचे सर्व यंग पुरी टीम ह्या कामाला आमची लागलेली आहे. त्यामध्ये ऋषिकेश, कदम, निकम हे सगळे सहकारी. आणि या माहितीच्या आधारे आम्ही सर्व जेव्हा गोळा केलं तेव्हा हे हेतुपुरस्पर हा नकाशा हटवण्यात आला असं आमच्या लक्षात आलेलं आहे. मराठा समाजावर जाणीवपूर्वक सरकारकडून अन्याय केला जातो, मग केंद्र सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र सरकार असू द्या. आमचं म्हणणं तेच आहे की मराठा समाजात कुठं ना कुठं अन्याय करण्याचा प्रयत्न आहे. एक मराठा साम्राज्याचा नकाशाच जर हटवला तर मराठ्यांचं अस्तित्वच कुठंतरी संपवण्याचं एक कट कारस्थान ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. आणि त्यासाठी आम्ही जनहित याचिका दायर केली आणि मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे सांगू इच्छितो की हा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हा जो नकाशा आहे हा काढले गेलेला आहे, तर ह्याचा पाठपुरावा महाराष्ट्र सरकारने हा केंद्रामध्ये करावा आणि हा नकाशा पूर्व त्या ठिकाणी आला पाहिजे. हा नकाशा फार छोटा आहे त्या हिशोबाने, ह्याच्यामध्ये तर अटक ते कटकमध्ये मग बंगाल वगैरे सर्व त्या ठिकाणी येतो, पण जो आहे कमीत कमी तो नकाशा बी पूर्वत केला
तरी मराठा हिंदू साम्राज्याचा एक मोठा इतिहास हा लोकांसमोर आहे. मुळात पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? मुळात हा नकाशाच अगोदरचा जो नकाशा होता तोच कमी आहे असं आमचं मत आहे. म्हणजे बंगाल वगैरे त्याच्यामध्ये नाही आहे. तर बंगालला ऑलरेडी आपण जे जगन्नाथपुरीचं मंदिर असेल, ओडिसाचं मंदिर असेल किंवा बंगालचा नवाब होता किंवा इंग्रजांना हरवण्याचं काम त्या काळामध्ये भोसलेंनी त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. आणि त्यांच्या धाकानं मराठा क्रॅक नावाची एक दरी त्या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं जर समजा एवढं मोठं साम्राज्य असताना त्याला झाकून ठेवण्याचं काम जर आपण करत असेल तर त्याच्या विरोधात तिथं आता आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि भविष्यामध्ये जन आंदोलन आम्ही करणार आहोत. आज आम्ही आता हे निवेदन या ठिकाणी मंत्री महोदय येतील भोयर साहेब, त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना हे निवेदन त्यांनाच आम्ही हे निवेदन त्यांच्याकडे सुप्रत करू असं आमचं आज इथं हे आहे. आणि आमची मागणी आम्ही महाराष्ट्र शासनावर पोहोचवून ते पुढील आम्हाला काय हे करतात त्यावर, नाही तर मग यानंतर आमच्या आंदोलनाचं एक वेगळं तीव्र रूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.